जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। हरियाणाकडून गुजरात राज्यात जाणारी अवैध दारू तस्करीवर नंदुरबारच्या शहादा पोलिसांची मोठी कारवाई। शहादा पोलिसांच्या विशेष पथकाने सापळा रचत दारूने भरलेला कंटेनर पकडला। यात 90,29,000चा मुद्देमाल मिळून आला आहे। दारू तस्करी प्रकरणी 2 आरोपी जेरबंद करण्यात आले आहे, तर तस्करीचा सूत्रधार कोण याचा तपास पोलीस करत आहेत। नंदुरबारच्या शहादा पोलिसांनी अवैध दारू तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 90,29,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। हरियाणाकडून गुजरातकडे कंटेनर भरून अवैध दारू साठा जात असल्याची माहिती शहादा पोलिसांना मिळाली असता शहादा पोलिसांच्या पथकाने सापळा रचून विदेशी दारूने भरलेला कंटेनर ताब्यात घेतला असून या कारवाईत कंटेनर चालकासह 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। प्राथमिक तपासात हा कंटेनर हरियाणातून शहादा मार्गे गुजरातकडे जात असल्याची माहिती समोर आली आहे। गुजरातमध्ये मद्यबंदी असल्याने मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची तस्करी केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। शहादा पोलिसांनी केलेल्या या धाक कारवाईमुळे दारू तस्करी करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे। या दारू तस्करीमागे नेमकं मुख्य सूत्रधार कोण आहे याचा तपास शहादा पोलिसांकडून आता केला जात आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।